ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सत्ता काबीज करण्याचं लक्ष ठेवणाऱ्या भाजपनं आता आपला मोर्चा स्थानिक विविध संघटना समूहांच्या निवडणुकीकडे वळवलेला आहे। डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीकडे सुद्धा आता भाजपचं लक्ष गेलेलं आहे। IMA अधिकृत म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पॅनलचा भाजपकडून प्रचार केला जात असून नेत्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांना निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी बैठकांचं आयोजन केलं आहे। पक्षाच्या विविध समाज माध्यम समूहांवर संदेश टाकून IMA अधिकृत पॅनललाच विजयी करण्याचं आवाहन केलं जात आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, मुंबई ब्युरो चीफ। सुशांत, 100% राजकीय निवडणुका तर भाजपनं जिंकलेल्या आहेत। आता ज्या स्थानिक विविध समूह, सेमी गव्हर्नमेंट समूह असतील, NGOज असतील, तिथे सुद्धा जात आहे। मागच्या वेळी आता काही दिवसांपूर्वी मसाप पुणे असेल, नागपूरचा साहित्य संघ असेल आणि आता डॉक्टरांच्या परिषदेमध्ये सुद्धा भाजप उतरताना दिसतोय। काय स्ट्रॅटेजी आहे ही, काय भूमिका आहे यामागे? प्रसन्न सर, आपण जर बघितलं असाल तर राज्यात भाजप आहे आणि नुकत्याच झालेल्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या भाजपने जिंकल्या। त्यामुळे जे विविध पॅनल, छोटे छोटे पॅनल असतात त्यावर देखील आपले विचारसरणीचे उमेदवार असावे आणि तिथे आपली विचारसरणीची लोक असावी, हा एक भाजपचा कुठेतरी मानस आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मग आपण नुकतीच मुंबईमध्ये झालेली बेस्टची निवडणूक असेल, त्यामध्ये देखील भाजपने कशा पद्धतीने प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर उतरले होते, कशा पद्धतीने मदत केली होती, संपूर्ण मुंबईने पाहिलं। अशीच निवडणूक आता ही होते। डॉक्टरांची खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे आणि यामध्ये जवळपास 60 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत। आणि यासाठी प्रसन्न सर काय केलंय भाजपने? भाजप प्रत्येक निवडणूक ही एका हटके पद्धतीने जी आहे ती त्या निवडणुकीला सामोरं जात असतं। या निवडणुकीत देखील भाजपनं भाषा जोडो अशा आशयाचे बॅनर किंवा असे थीम घेऊन ते या निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांची लोक। आणि जे वेगळ्या भाषेतील डॉक्टर्स असतील त्यांना मतदान करण्याचं आवाहन मुख्यतः केलं जाते। त्यांच्या नेमक्या समस्या काय तर तो पुढचा भाग आहे। मात्र भाजप हायटेक टेक्नॉलॉजी वापरत या निवडणुकीमध्ये उतरणार आहे। जरी आपण भाजपच्या नेत्यांना विचारलं, त्यांनी मान्य केलं नाही, मात्र कुठेतरी भाजपचे नेते प्रमुख जे आहेत ते यामध्ये उतरलेले आहेत। ते स्वतः जरी प्रचार करत नसले तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त डॉक्टरांना मतदान करण्याचं आवाहन जे आहे ते केलं जातं। त्यामुळे सुशांत, आता अशा सगळ्या विविध निवडणुकांकडे सुद्धा भाजपनं मोर्चा वळवलेला आहे। बघूयात आता यापुढे टार्गेट काय असणार आहेत। अगदी सहकारी गृहरचना संस्था सुद्धा आता या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील, कारण महाराष्ट्रामध्ये काही लाख सहकारी गृहरचना संस्था आहे। इमारती असतात, फ्लॅट असतात, मोठ्या जागा असतात आणि त्यांची बजेट्सही असतात। त्यामुळे एका अर्थानं तेही पॉवर सेंटर भविष्यात ठरू शकतं। पाहूयात काय होतंय। तुर्तास धन्यवाद सुशांत।